विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊन पुन्हा सुरू झाल्यामुळे आपल्याला हे जे राहिलेले चॅप्टर्स आहेत हे आता व्हिडिओद्वारे कंप्लीट करायचे आहेत. आपले 8 चॅप्टर्स तर पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण 9वा चॅप्टर जो आहे कार्बन कंपाऊंड्स तो आपण स्टार्ट करणार आहोत. मागच्या वर्षी तुम्ही या कंपाऊंड्सचे प्रकार पाहिले होते, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि हे जे आपण रोजच्या ह्याच्यामध्ये यूज करतो एव्हरीडेमध्ये, दॅट इज फूड स्टफ, फायबर, पेपर्स, मेडिसिन, फूड, फ्युएल्स, these all compounds are made up of from one such element, that is carbon, which is carbon is common in all such compounds, and these compounds are generally called as the organic compounds. Now this carbon belong to the विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनमुळे आपण आता आपलं जे राहिलेले चॅप्टर्स आहेत ते आता या व्हिडिओमार्फत शिकणार आहोत. आपले 8 चॅप्टर ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. आता 9वा टॉपिक जो आहे दॅट इज कार्बन कंपाऊंड्स, तो आपल्याला आता याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. नाव in the previous standard you have studied the types of compounds, that is inorganic, organic compounds. Now that objects we use every day such as foodstuffs, fibers, papers, medicines, wood, fuel, these are various compounds, but one element is common in all these compounds, that is the carbon. And so all these compounds, they are called as carbon compounds. Now this carbon belongs to the second period. Its electronic configuration is 2,4. That is, atomic number is 6. And we have to study about these carbon compounds in detail. In the previous standards, these organic, inorganic compounds, these two important types of compounds, you know about it. And except the material fabricated from metal and glass or soil, several other material from foodstuff to fuel are made up of organic compounds. म्हणजे मेटलपासून बनवलेले किंवा ग्लासपासून बनवलेले जर पदार्थ सोडले तर बाकीचे इतर जे आहेत ते बरेचसे जवळजवळ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कारण या सगळ्यांचा बेसिक घटक एक एलिमेंट आहे, ते म्हणजे कार्बन. 200 वर्षापूर्वी साधारणतः असं समजलं जात होतं की या ऑर्गॅनिझमपासून जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे कंपाऊंड्स मिळतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. पण नंतर हे जे युरिया आहे हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असा आहे की जो या इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून सिंथेसाइज लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करण्यात आला. आणि मग त्यानंतर या कार्बन कंपाऊंड संबंधी व्याख्या जी आणखी ती थोडी डिटेल झाली की या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहे ते कार्बन कंपाऊंड्सपासूनच बनतात, कार्बनपासून बनतात. ऑल द कंपाऊंड्स हॅविंग कार्बन ॲज ए कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, दीज आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक. या कार्बन कंपाऊंड्स जे आहे की जे कार्बनने बनलेले त्यांना काही एक्सेप्शन पण आहेत. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड सॉल्ट्स, कार्बोनेट सॉल्ट्स अँड बायकार्बोनेट सॉल्ट्स. These are the exception for this. They are
इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ द कार्बन. म्हणजे यांच्यात कार्बन जरी असला पण यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही म्हणत, तर यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतात. हे त्याचा अपवाद आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. नाव वी हॅव टू स्टडी द बॉन्ड इन द कार्बन कंपाऊंड्स. तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण जे स्टडी केलं आयनिक कंपाऊंड संबंधी आपण स्टडी केलं होतं की त्याचे आयनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट फार हाय असतात. त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट होते, म्हणजे ते इलेक्ट्रोलाइट्स असतात. पण जर आपण या कार्बन कंपाऊंडच्या संबंधात जर विचार केला तर इथे एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये काही कार्बन कंपाऊंड्सचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिले, तर ते साधारणतः 300 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी असतात. म्हणजे यांचे जे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जे आहे ते फार कमी आहे, कारण त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे ते फार वीक असतात आणि त्यामुळेच यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कमी असतात. आणि हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ते साधारणतः कोव्हॅलेंट कंपाऊंडने बनलेले असतात, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डने बनलेले असतात. यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये आयन्स तयार होत नाहीत, तर इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली जाते आणि हे शेअरिंग केलेले जे कंपाऊंड्स असतात त्यांना आयनिक कंपाऊंड्स म्हणतात. तर बेसिकली हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे बहुतेक साधारणतः या कोव्हॅलेंट कंपाऊंडपासून कोव्हॅलेंट बॉन्डपासून बनलेले असतात. त्यांच्यामध्ये आयन्स तयार होत नाही. आता याच्या कन्फिगरेशन संदर्भात आपण पाहू की कार्बन ॲटम विच हॅव द ॲटॉमिक नंबर 6 and electronic configuration is 2,4. So number of electrons in the valence shell are 4. It contains 4 electrons in the outermost shell and therefore its valency is 4. That means it can give, take or share the 4 electrons in the valence shell or outermost shell to attain the nearby noble gas configuration of He or Ne. So now what happens in this that we will study. म्हणजे जरी कार्बनला 2 अल्टरनेटिव्ह आहेत, 3 अल्टरनेटिव्ह आहेत टोटल. एक तर 4 इलेक्ट्रॉन देणं किंवा 4 इलेक्ट्रॉन घेणं किंवा 4 इलेक्ट्रॉन शेअर करणं. मग यातलं ते कोणतं प्रिफर करतं ते आपण पाहू. त्यातलं पहिलं जे चान्स आहे की टू अटेन द कन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस हेलियम बाय लुझिंग वन आफ्टर अनदर ऑल द 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकणे. मग यामुळे काय होतं की त्याच्यावर नेट पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो वाढत जातो आणि मग ते जे नेक्स्ट इलेक्ट्रॉन लूज करणं शक्य होत नाही. इट रिक्वायर मोर एनर्जी फॉर दॅट अँड देअरफॉर C4+ कॅटायन that would ultimately form in this process becomes unstable in spite of its noble gas configuration because it has a small size with high net charge and therefore carbon atom doesn't take this route to attain the noble gas configuration. म्हणजे ही जी शक्यता आहे, ही जी पॉसिबिलिटी आहे ती कार्बन कंपाऊंड्समध्ये ती लक्ष दिसत नाही आणि म्हणून ते 4 इलेक्ट्रॉन देत नाही. दुसरी जी पॉसिबिलिटी आहे to attain the stable configuration of noble gas neon by accepting one by one as 4 electrons in the valence shell. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स घेणं. पण या मेथडमध्ये सुद्धा नेट निगेटिव्ह चार्ज जो आहे कार्बनवरचा तो इन्क्रीज होतो आणि त्यामुळे जास्तीत एक इलेक्ट्रॉन जे ॲक्सेप्ट करण्यासाठी जास्त एनर्जीची आवश्यकता पडते आणि repulsive force making the task more and more difficult and therefore the C4- anion ultimately form would be unstable in spite of its noble gas configuration, and as it would have a small size with high net charge making it difficult for the nuclear charge +6 to hold 10 electrons around it and therefore carbon atom doesn't take this route to attain the noble gas configuration. म्हणजे C-4- बनणं ते पण या कार्बन याच्यासाठी शक्य नसतं. अगदी हायली अनस्टेबल हा C4- असतो आणि त्यामुळे हे पण शक्य होत नाही. मग त्याऐवजी तिसरं ऑप्शन जे आहे की टू अटेन द कन्फिगरेशन ऑफ निऑन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ व्हॅलन्स शेल विथ 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द अदर ॲटम. In this method, these two atoms share valence electrons with each other, and this valence electron of both the atoms overlap and accommodate a shared electron.
As a result of this, both the atom attain a noble gas configuration without generating any net charge on them, which means that the atoms remains electrically neutral. दोन्ही हे जे आहेत ॲटम्स ते इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्यामुळेच त्यांच्यावरचा नेट चार्ज इलेक्ट्रिकली दे आर न्यूट्रल, त्यांच्यावर नेट चार्ज काहीच राहत नाही. अँड ड्यू टू दिस फॅक्टर्स ॲटम अटेन द स्टॅबिलिटी. म्हणजे यांच्यावर आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नसल्यामुळे आधीच्या 2 चान्सेसप्रमाणे यांच्यामध्ये ते चार्ज नसतात, मग ते स्टेबल राहतात. आणि म्हणून कार्बन ॲटम अडॉप्ट दिस रूट टू अटेन द नोबल गॅस कन्फिगरेशन. म्हणजे पहिले 2 जे आपण रूट पाहिले की एकामध्ये C4+ तयार होऊ शकत होतं, एकाच्यात C4- तयार होतं आणि हे शक्य होत नाही, ते अनस्टेबल असतात. मग या शेअरिंगमुळे मात्र हे जे ॲटम्स आहेत दोन्ही ते न्यूट्रल राहतात आणि त्यामुळे हा जो रूट आहे हा रूट ते कार्बन ॲटम प्रिफर करतात. So the chemical bond formed by sharing of 2 valence electron between these 2 atoms is called as covalent bond. म्हणजे अशा पद्धतीने हा शेअरिंगमुळे तयार झालेला जो बॉन्ड आहे त्याला कोवॅलेंट बॉन्ड म्हणतात. आणि हा कोवॅलेंट बॉन्ड रिप्रेझेंट करण्यासाठी या पद्धतीने खाली इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स जे आहेत ते आपल्याला त्याच्याने दाखवता येतं. म्हणजे ही याची मेथड आहे दाखवण्याची. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electron is indicated by a dot or a cross. म्हणजे आता हायड्रोजन ॲटम्स मध्ये 2 हायड्रोजन ॲटम जे आहेत ते एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. हे इथे फिगरमध्ये दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये सेंटरला त्याचा सिम्बॉल असतो आणि त्याच्याभोवती एक सर्कल दाखवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये व्हॅलन्स शेल दाखवलेले असतात. आणि मग आता हा H+H ॲटम दे फॉर्म H2 अँड हिअर देर आर ओव्हरलॅपिंग सर्कल्स आर शोन. आणि या ओव्हरलॅपिंगमध्ये त्यांचं जे इंटरसेक्शन आहे त्याच्यामध्ये ते शेअर्ड इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. याच्यामध्ये एक ब्ल्यू कलरने आणि एक रेड कलरने दाखवलेले आहे. आणि ते जे H2 मॉलिक्यूलमध्ये हे जे 2 आहेत ते या पद्धतीने सेंटरला शेअरिंगमध्ये दाखवलेले आहेत. काही वेळेस याला सर्कल न काढतासुद्धा हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवता येतं. ते या पद्धतीने इथे H डबल डॉट दाखवले आणि H. तर हे डबल डॉट म्हणजे दोघांनी शेअर केलेले इलेक्ट्रॉन्सचे. आणि त्यानंतर 1 पेअर शेअर्ड इलेक्ट्रॉन कॉन्स्टिट्यूट 1 व्हॅलेन्स 1 कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे ह्याचा एक पेअर जो शेअर केलेला असतो जे इलेक्ट्रॉन पेअर आहे तो म्हणजे 1 कोव्हॅलेंट बॉन्ड होतो. आणि हेच अजून लाईन स्ट्रक्चरने पण दाखवता येतं की तो जे 2 शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये एक अशी लाईन दाखवली असते. इथे सिंगल बॉन्ड जो दाखवला आहे या ठिकाणी 3rd फिगरमध्ये सिंगल बॉन्ड. तर हा जो बॉन्ड आहे की या सिंगल बॉन्ड या 2 शेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे तो तयार झालेला आहे. 1 पेअर ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन कॉन्स्टिट्यूट्स 1 कोव्हॅलेंट बॉन्ड. अ कोव्हॅलेंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय अ स्मॉल लाईन जॉइनिंग द सिम्बॉल ऑफ द 2 ॲटम्स अँड द लाईन स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इट. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचं हे असं फिगरने दाखवलेलं आहे. त्यानंतर आता आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल संबंधी पाहू. ऑक्सिजन मॉलिक्यूल इज फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम्स अँड N2 molecule is formed by the chemical combination of 2 nitrogen atoms. So on drawing these electron drop structure of these 2 molecules, it becomes clear that 2 oxygen atoms in oxygen molecule are joined with each other by 2 covalent bond. म्हणजे आता ऑक्सिजनचा जर आपण विचार केला तर या फिगरमध्ये ही जी रेड फिगर आहे त्याच्यामध्ये O हा सिम्बॉल आहे ऑक्सिजनचा. त्याच्याभोवती एक सर्कल दाखवले आहे दॅट इज न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती त्याचा आउटरमोस्ट जे कन्फिगरेशन आहे 6 electrons are there that are shown in these. Now these 2 electrons from these they are shared from each oxygen atom. So here in the next figure that is 2 electrons are shared which are shown, and these 2 electrons shared they show 2 covalent bonds and which are called as a double bond in the oxygen, and which is shown below that this double bond by 2 line structure. This is the structural formula of the oxygen. Upper side it is electron dot formula.
of the oxygen, and below that, that is the structural formula of the oxygen. Now here in the bracket, blue color, nitrogen atom is shown. It contains, it shares 3 electrons each. So there are 6 electrons in the shared box, and so these 3 electron pairs, they show the 3 bonds, and it is called as the triple bond. म्हणजे नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, आणि हायड्रोजनमध्ये जो आपण पाहिला होता तो सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे या पद्धतीने हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा आपल्याला दाखवता येतो, आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता CH4 जे आहे, मिथेन मॉलिक्युल्स, या मिथेन मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या पद्धतीने आहे की कार्बन जो आहे तो सेंटरला दाखवलेला आहे आणि त्याच्याभोवती 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत, आणि हे 4 हायड्रोजन या कार्बनबरोबर एक इलेक्ट्रॉन शेअर करतात, आणि त्यामुळे त्याचा फॉर्म्युला जो आहे मिथेनचा हा CH4 आहे. आणि याचा जर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर हे या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. म्हणजे सुरुवातीचं जे आहे ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे, आणि राईट साईडला हा जो दुसरा डॉट याच्याने दाखवलेला आहे मधल्या, म्हणजे C बॉन्ड H, C सिंगल बॉन्ड H आणि C, असे 4 C भोवती 4 सिंगल बॉन्ड्स आहेत विच आर कनेक्टेड विथ हायड्रोजन. द इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड विथ हायड्रोजन, अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन इज CH4. So these types are the electron dot structure and line structure of various molecules.